येतात कारण बायो एन्झाईम करणं हे त्याचं टीडीएस काम आहे. त्याच्या 3 आता मी महिन्यासाठी तेच विचारणार होते की बायो एन्झाईम करावं असं खूप वाटतं. बरेच वेळेला आपण बघतो सोशल मीडियावरती हे कसं करायचं याचे काही व्हिडिओज आलेले असतात, पण ते करून सुरुवातीला एक आठवडा झाला की वाटतं नाही जमत आहे. नाही जमत आहे. तर कसं करायचं थोडक्यात सांगा. हा, करायचं कसं ते मी सांगते. संत्रा, लिंबू आणि मोसंबी, लिंबू वर्गीय फळं जी आहेत, अगदी अननस वगैरे सुद्धा चालतो, किंवा फळांच्या साली, त्या साली तुम्ही वाटीचं माप घ्या, कोणत्याही एक वाटी. तर तुम्हाला त्याच्यात 3 वाटी सालं घ्यायची आहेत, 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि 10 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर हे तुम्ही एकत्रित करून एका बाटलीमध्ये ठेवायचं. बाटलीमध्ये थोडी वरती जागा ठेवायची कारण ह्याच्यामध्ये गॅस फॉर्मेशन होतं, तो गॅस रिलीज करावा लागतो. आता ही जी आहे ही 3 महिन्याची प्रोसेस आहे. या 3 महिन्यामध्ये काय होतं तर दररोज याच्यामध्ये गॅस तयार होत असतो पहिल्या महिनाभर. तर पहिल्या महिनाभर रोज त्याचं वरचं जे झाकण आहे ते थोडंसं 2 आटे लूज करायचं, त्यातला गॅस रिलीज करायचा आणि पुन्हा ठेवून द्यायचं. मग त्यानंतरच्या महिन्यात काय होतं तर साधारण 2-3 दिवसानंतर गॅस फॉर्म होतो. मग 2-3 दिवसानंतर त्याचं झाकण रिलीज करायचं आणि ठेवायचं. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये गॅस फॉर्मेशन होत नाही तर त्या लिंबा संत्र्याच्या साली आहेत त्या हळूहळू सेटल व्हायला लागतात, त्या खाली बसतात आणि वरती सरबतासारखं पारदर्शक द्रव तुम्हाला दिसायला लागतं. ते बायो एन्झाईम आहे. अच्छा, ते तुम्ही गाळून वापरू शकता. अनेक उपयोग मगाशी मी तुम्हाला सांगितले त्याचे. आणि आता पुढचा हे असा की ते जे खाली राहतं साका संत्र्या लिंबूच्या सालीचा, तो साका तुम्ही पुढच्या बॅचसाठी विरझण म्हणून वापरू शकता, जेणेकरून तुमची प्रोसेस 3 महिन्याच्या ऐवजी साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये होते. म्हणजे नंतर एकदाच ही प्रोसेस 3 महिन्याची करायची, नंतर तुम्हाला ती प्रोसेस तुम्ही दह्याचं विरझण जसं परत पुढच्या वेळेस वापरता तसं ते विरझण खालच्या साक्याचं तुम्हाला पुढच्या ह्याच्यासाठी वापरायचं आणि हे बायो एन्झाईम तयार करायचं. क्या बात आहे. मला वाटतं इतकी प्रोसेसर आहे, पण ती सुरुवात केली तर कदाचित अवघड नाही वाटणार. बरं, एक फार महत्त्वाचा प्रश्न, कारण